बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? गुड बच्चा, बहुत बेहतरीन। और देखो हम लोगों ने मेरे ख्याल से कल 13.2 ऑलमोस्ट कंप्लीट कर लिया था, है ना? एक एग्जांपल मैंने शायद आप लोगों को दिया था। आप लोगों को अगर सपोज वो याद ना हो तो मैं आपको उसके बारे में अगर थोड़ा सा बताना चाहूँ तो उसका आंसर शायद 96 था, है ना? 96 उसका कुछ तो भी आंसर था। ओके, तो जिसका किसी का नहीं आया होगा बच्चा, नहीं इन द सेंस उसका एक्सप्लेनेशन मैंने क्लास में कर दिया है ना? तो अगर अगर सपोज किसी आप लोगों को भी अगर सपोज उसका आंसर प्रॉपर तरीके से चाहिए तो आप मुझे कमेंट करके बता सकते हैं, मैं आपको उसका स्पेसिफिक वीडियो बना के भेज दूंगा। ओके, तो चलो बच्चा स्टार्ट करते हैं। आज हम लोग नया कुछ तो भी सीखने वाले हैं। ओके, एक मिनट। आज हम लोग नए चैप्टर का मतलब चैप्टर इन द सेंस ये आपके सिलेबस में तो नहीं है बच्चा ये चैप्टर, लेकिन जहां तक हो सके इस पे एक दो एग्जाम मतलब आई थिंक पिछले साल की बात है या उसके पिछले पहले मतलब पहले साल की बात है शायद, एक सवाल मैंने देखा था जिसमें वो पूछा गया था इस चैप्टर के ओरिएंटेड, है ना? तो इसलिए मैं ये एक्स्ट्रा में आपको पढ़ा रहा, है ना? इसका मतलब ये नहीं है कि यही आएंगे, बस मेरी कोशिश ये है बच्चा आप लोगों को कि ये इस टाइप का पैटर्न के अगर सवाल आपको अगर पूछा जाए, है ना, तो बस ये दो तीन चीजें इसमें याद रखनी है जिसके बुनियाद पे वो आप प्रॉपर एग्जाम्पल सॉल्व कर लो। ओके, तो चलो स्टार्ट करने से पहले मैं बता दूं मेरा नाम है राज और आप सभी का मैं वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब चैनल पे, इसका नाम है गुड बच्चा, कीप गोइंग बाय राज। अगर कोई नए बच्चों की बात कर रहा हूं मैं, पुराने बच्चे नहीं तो पुराने बच्चों की बड़ी समझ में नहीं आता मेरे को। जैसे मैं बोलता हूँ सब्सक्राइब करो, सब्सक्राइब करते बैठते हो, मतलब वो सब्सक्राइब होने के चक्कर में अनसब्सक्राइब हो जाता है, समझ रहे हो ना? तो पुराने बच्चे कुछ मत करिए, जो नए बच्चे हैं या नए कोई पेरेंट्स होंगे, हमारा कंटेंट अच्छा लग रहा होगा, हमारा पढ़ाया हुए चीजें अगर सपोज आपको समझ रही होंगी, तो ऐसे ही नए नए कंटेंट के लिए, नए नए टॉपिक्स के लिए हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा। ओके, तो चलो स्टार्ट करें। क्या आप लोग रेडी हो बच्चा आज के लेक्चर के लिए? तो चलो यार, आज बहुत ही बेहतरीन हम लोग पढ़ने वाले हैं जिस चैप्टर का नाम है वर्क एंड टाइम। क्या है? वर्क एंड टाइम। सर आम्ही इंग्लिश मीडियमचे आहोत ना जी? अच्छा ठीक आहे. तर वर्क म्हणजे काम, अँड म्हणजे आणि टाइम म्हणजे वेळ. तर काम आणि वेळ या चैप्टरचं नाव. क्या बात क्लियर हुई बच्चा? वेळ, काम आणि वेळ, ठीक है। अब जनरली इसमें हम लोग क्या सीखेंगे, मतलब किस किस पर्टिकुलर पहलू पे हम लोग डिस्कस करने वाले हैं, कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपण यामध्ये चर्चा करणार आहोत, हे सगळ्यात मोठी गोष्ट है ना? मैं चैप्टर तो स्टार्ट कर रहा बच्चा, ऐसा नहीं कि मैं चैप्टर स्टार्ट नहीं कर रहा, है ना? बस मैं ये बताना चाहता हूं आप लोगों को कि इस चैप्टर में हम लोग जनरली कौन से टाइप के एग्जाम्पल देखने वाले हैं। ओके, जनरली देखो यार, अगर सपोज कोई भी एक कारागिर पकड़ते, है ना, कोई भी एक कारागिर, संतनु अपना, है ना, ये जो संतनु है, ये संतनु वो सेम चीज है, वो वैसे वाला ही। अगर सपोज देखो संतनु एक किसी काम को जैसे ये टेबल बनाना है, सब समझ रहे हो बात को? अरे बात आई क्या पकड़ में? ठीक है, अगर सपोज शंतनु एक दिन में, ध्यान देना, देखो पैटर्न क्या क्या सवाल कैसे बन सकते हैं ना, कशा प्रकारचे प्रश्न राहू शकतात त्यावर आपण डिस्कस करत आहोत, ठीक आहे? तर शंतनु जो आहे ना, या अशा प्रकारचे टेबल एका दिवसात, किती दिवसात? एका दिवसात किती बनवते रे? तर 4 टेबल बनवते। किती टेबल बनवते? 4 टेबल बनवते एका दिवसात, ठीक है? एक दिन में किती टेबल? 4 टेबल बनवतो, ठीक आहे? तर दोन, अगर सपोज आता हा शंतनू एकच होता तर 4 टेबल बनवलं। आता संतनू सोबत म्हणते, हा कोण रे चॅन्ड्र्या? भाविक। शांतनू सोबत आता भाविक पण आला, कोण आला? भाविक। तर किती टेबल बनतील? अशा टाइपचे प्रश्न राहणार आहे, समजला का? समजला का? बात आई पकड़ में, ठीक है? अशा टाइप से प्रश्न रहना है आप लोगों को, क्या ठीक है? ये क्या, ये बात समझ में आ रही है ना आप लोगों को? ठीक है, अब देखो इसको थोड़ा सा पहलू को मैं अगर सपोज बताना चाहूँ ना आपको, देखो इसके बारे में थोड़ा सा समझिए। दिख रहा है ना आप सभी को? प्रॉपर दिख रहा है लिखा हुआ? एक मिनट, लिखा हुआ दिख रहा है सभी को, है ना? हाँ, चलो देखो बच्चा, अब देखो इसके थोड़ा सा इसका बेसिक जान लेते हैं हम लोग,
बाकी कुछ नाही बच्चा, थोड़ा समज लो इसको की क्या हो सकता है. अशा टाईपचे प्रश्न असले एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, एकच फॉर्म्युला. बघा कोणता फॉर्म्युला राहील? M1 म्हणा, M1 D1 T1 W1 M2 D2 T2 W2. सर हा कावजी नवीनच सांगता तुम्ही. आता पहा, पहिल्यांदा थांब. शंतनू जेव्हा होता तेव्हा एकच माणूस होता ना. त्याच्यानंतर कोण आला? आपला हा चांड्रे आला. दुसरा भाविक आला. तर बघा हे M1, बघा इथे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं. इथे बघा ह्या सगळं सांगून ठेवत आहे. हा M1 म्हणजे दुसरा तिसरा काही नसून पहिला व्यक्ती. कोणता व्यक्ती? पहिला. आता बघा पहिला व्यक्ती पण राहू शकते. ठीक आहे, पहिला जनावर पण राहू शकते. समजला? हो, पहिली मशीन पण राहू शकते, काही पण. ठीक है, किंवा पहिली वस्तू पण राहू सकते. समझलं का? क्या बात क्लियर हुई सभी को? ठीक है, जसा M1 अगर पहिली व्यक्ती किंवा पहिला जनावर किंवा पहिली मशीन किंवा पहिली वस्तू आहे, तर M2 काय राहणार? दुसरा व्यक्ती किंवा दुसरा जनावर किंवा दुसरी मशीन किंवा दुसरी वस्तू. क्लियर है? बघा फॉर्मूला मैं समझाऊं सांगतोय. आपने देखो ज्यादा डिटेल में इसके पे जाऊंगा नहीं, तो बस आपको ये बता रहा कि हम लोग कैसे इस चीज का यूज करने वाले हैं. खत्म काम. ओके, अब मुझे एक बात बताओ. आता हा D1 हे लिहून ठेवाला आपल्याकडे जसंच्या तसे. जब नोट्स बनाओगे ना प्रॉपरली इसी हिसाब से लिख के रख लीजिएगा बच्चा. मैं सच बता रहा हूं आपको, कहीं ना कहीं मतलब ऐसे डाउट आने की गुंजाइश ही मत रखो अपने पास. तर D1 म्हणजे काय? डी वरून काय लक्षात येत आहे? दिवस, डेज. ठीक आहे, दिवस किंवा ज्याला तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणता डेज, नंबर ऑफ डेज. ठीक आहे ना. D2 काय राहणार? आता ह्या पहिल्या माणसाचे दिवस. हा D1 म्हणजे पहिल्या माणसाचे दिवस, D2 म्हणजे दुसऱ्या माणसाचे दिवस. समजलं का? हा दुसऱ्या माणसाचे, कोणत्या माणसाचे? आणि हा पहिल्याचे. ठीक आहे, लिहून ठेवून द्याल. ओके, आता टी म्हणजे जी टाइम, वेळ, ज्याला आपण म्हणतो कालावधी, है ना. तर T1 म्हणजे पहिल्या माणसाचे किंवा पहिल्या वस्तूचे, पहिल्या व्यक्तीचे वेळ. ठीक आहे, समजला. आणि T2 म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचे वेळ. आता बघा प्रश्न घेणार तेव्हा तुम्हाला समजून जाणार. दुसऱ्या व्यक्तीचे वेळ. आणि आता हा W म्हणजे काय? डब्ल्यू गुड बच्चा, वर्क, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो काम. तर हा कोणाचा काम? पहिल्या व्यक्तीचं काम. W1 म्हणजे रे पहिल्या व्यक्तीचा काम. ठीक आहे, आणि W2 म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा काम. समजला का जी? ह्या चारही गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा जर कामा रिगार्डिंग प्रश्न असेल तर कामाला ठेवाल. जर कामा रिगार्डिंग गोष्टीच नाही आहेत तर फॉर्म्युला कोणता राहील? बघा आता बघा इथं हा थोडासा समजून घेऊ आता आपण. हा, जर काम दिलंच नाहीये, फक्त माणसं दिले आहेत, दिवस दिले आहेत आणि वेळ दिलाय. समजत आहे मी काय म्हणत आहे? जर बघा चार टाईपचे फॉर्म्युले बनतात इथे. जर काम दिलंच नाही त्या व्यक्तींचं, समजता? ठीक आहे ना, पहिला ना दुसऱ्या, तर फॉर्म्युला काय राहणार माहित आहे? M1 D1 T1 इक्वल्स टू M2 D2 T2. समजलं का? नसेल समजलं थांबा, बघा मी सांगतो. जर दोन्ही व्यक्तींचे काम दिले नसणार तेव्हा फॉर्म्युला काय राहणार? M1 D1 T1 इक्वल्स टू M2 D2 T2. समजला? आणि जर लक्ष दे, आणि जर काम पण दिलं नाहीये, काम आणि वेळ पण दिलं नाहीये, वेळ पण नाही दिलं आहे, तेव्हा काय करायचं? M1 D1 इक्वल्स टू M2 D2. दिमाग खराब, जो दिलाय तोच ठेवायचा. समजला का? सभी को समझ में आ रहा है? आता जर तुमच्या लक्षात आला सर काम आणि दिवस दिले नसतील तर का करून जी? काम आणि दिवस नसणार तर काय करणार? तर M1 नाही, M1 T1 इक्वल्स टू M2
T2. अरे काम आणि दिवस हे म्हणजे एम डी आणि डब्ल्यू हे दिलं नाही आहे. क्लियर हुआ ना बच्चा यहां तक? सभी को समझ में आया? पक्का? ओके. अच्छा, चला आता यामध्ये दुसरा अजून कोणता? हा पहिला प्रकार झाला. हा कुठला प्रकार झाला रे? प्रकार पहिला. हा हे असे सगळे प्रकार लिहून ठेवून द्याल आपल्याकडे. सगळ्यात मेन फॉर्म्युला कोणता आहे? हा जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. मेन फॉर्म्युला कोणता आहे आपला? M1 D1 T1 डिवाइड बाय W1 इक्वल्स टू M2 D2 T2 बाय W2. डिपेंड करेल काय काय दिलं आहे आणि काय काय दिलं नाही आहे. जे दिलंय ते मांडणी करा, उत्तर काढा, काम खतम. समजला ना? अब आता बघा दुसऱ्या प्रकारचे अजून कोणता यामध्ये प्रकार आहे. म्हणजे या 3-4च प्रकारावर प्रश्न विचारले जातात, हा समजून घ्या. समजलं का? 3-4च प्रकार. ठीक आहे. आता हा प्रकार दुसरा तसंच लिहून ठेवाल बरं. हा जर बघा आता आपण असा विचार करू की लकी जो आहे, कोण आहे? लकी. बघा प्रश्न कसं राहणार. हा LUCKY है ना. लकी कोणत्या तरी एका कामाला ए दिवसात पूर्ण करतो. माहित नाही आपला कोणता तरी दिवस असेल. काय करतो? 1 दिवसात पूर्ण करतो. बघा प्रश्न कसा राहणार आहे. हा मी पॅटर्न सांगत आहे. ओके. आणि लकी सोबत कोण ठेवू रे? योगजी आपला फेवरेट. योग हा त्याच कामाला बी दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात? नाही ना 2 दिवसात नाही. बी दिवसात पूर्ण. आता तो बी दिवस म्हणजे तुमच्या मताने, म्हणजे त्या जो कोणी पण तुमचं परीक्षा घेणार आहे त्याच्या मताने. तो 4ही दिवस म्हणू शकते, 5ही दिवस म्हणू शकते, 10ही दिवस म्हणू शकते. म्हणून मी ए दिवस म्हणतो किंवा बी दिवस म्हणतो. ती मार्क खराब. समजला? चलो अब ध्यान दो. तर प्रश्न काय राहणार आहे माहित आहे का? तर लकी अनयोगजी, लकी आणि योग मिळून पाय हा वर्ड खूप कामाचा आहे. हा मिळून, दोघे जणे मिळून अगर त्याच कामाला किती दिवसामध्ये पूर्ण करणार? हा असं प्रश्न राहणार. लिहून ठेवून द्याल. हा प्रकार असाच आहे. ठीक आहे. असं जेव्हा केव्हा प्रश्न येते ना रे, डायरेक्टली काय करायचा? एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? हा मिळून शब्द. समजला का? दोन्ही मिळून जेव्हा असेल ना, तेव्हा दोन्ही मिळून जेव्हा असेल तेव्हाची गोष्ट सांगत आहे मी. ठीक आहे. दोन्ही मिळून जेव्हा असेल तेव्हा काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? ए गुणिला बी भागीला ए प्लस बी. म्हणजे पहिला लकीला लागणारे दिवस, योगला लागणारे दिवस आणि त्यांच्या दिवसांची बेरीज मिळून काय भेटणार आहे तुम्हाला? ते दोघे जण मिळून किती दिवसामध्ये काम कंप्लीट करतील हे. क्लिअर हुआ? अरे क्लिअर हुआ? जर असंच आपण अंदाजे सपोज एक प्रश्न घेऊन रे की जर लकी हा एक काम 3 दिवसात पूर्ण करतो. किती रे? 3 दिवसात. लकी हा कोण? लकी. आणि हा योग जी आहे हा जरा आळशी आहे. तोच काम जो लकी 3 दिवसात पूर्ण करत होता ना, हा जो योग आहे ना जरा आळशी आहे. ठीक आहे. हा का नाही? नाही, हा कम से कम तोच काम करायसाठी 10 दिवस लावतो. किती दिवस लावते है? 10 दिवस. आळशी आहे ना रे तो. योग है ना? नाव योग आहे. कधी केलं का नाही केलं योग तर माहित नाही, पण ठीक आहे. है ना? 3 दिवसात. ठीक आहे. अच्छा, आता दोघे मिळून अगर सपोज तोच काम करतील तर किती दिवसात करतील? दोघे मिळून साठी फॉर्म्युला कोणता? मिळून कोणता? ए बी ए प्लस बी. चला दिवसांची गुणाकार 3 गुणिला 10 हा 3 अधिक 10 3 दक 10 3 10 30 3 अधिक 10 13. बस उत्तर. मी अंदाज घेतला ना रे कोणताही. एक नॉर्मल एग्जाम्पल पकड़ा मैंने तो ये आंसर प्रॉपर आएगा क्या? नाही. एवढ्या दिवसात झाला बाबा, खत्म काम. समजलं का? हा अशा टाइपचं राहणार आहे. तो देखो बच्चा इसी टाइप के ऐसे 2-3 टाइप के आपको एग्जाम्पल मतलब इस फॉर्मेट में पूछे जाएंगे, है ना? तो हम लोग जनरली अगर सपोज डिस्कशन करना भी है ना बच्चा, 1 मिनट, है ना? अभी देखो प्रॉपर मैं जा रहा एग्जाम्पल पे.
ओके, देखिए अभी प्रॉपर एग्जाम्पल चालू कर लेते. आपको समझ में आया ना? दोन प्रकारचे प्रश्न राहणार आहेत. त्यामधला सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला कोणता आहे तुमचा? M1. सॉरी बच्चा, एक मिनट, मैं जरा ये कलर चेंज कर दूं. हाँ, काय फॉर्म्युला? M1 D1 इंटू T1 डिवायडेड बाय W1 आणि M2 D2 T2 W2. हा यापैकी खूप सारे फॉर्म्युले बनतात त्याचे, डिपेंड करेल. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा, जर एखादा व्यक्ती काही दिवसामध्ये काम कंप्लीट करत असेल, दुसरा व्यक्ती तोच काम कितीतरी दिवसामध्ये कंप्लीट करत असेल, त्यासाठी मिळून अगर काम करत असेल तर ए बी ए प्लस बी. बस असं बारीक बारीक गोष्टी की नाही तुमच्या नोट्स मध्ये लिहून ठेवा रे. मैं सच बता रहा, ये कोई ऐसा टफ नहीं है. ऐसे टाइप के सवाल पूछा गया था लास्ट, मेरे ख्याल से पिछले साल के ही पेपर में पूछा गया था, शिपाही वाला सोल्जर के रिगार्डिंग एक सवाल था. राशन मला वाटते काहीतरी शिपायांना काहीतरी दिवसासाठी दिलं होतं. ठीक आहे, तर जर अगर सपोज अजून अगर काही शिपाई अगर ऍड झाले किंवा वाढले तर अजून तो राशन किती दिवस पुरेल, असा टाइपचा एक प्रश्न होता. मी घेणार आहे, इथं ठेवलाय. ठीक है ना, वो दिख जाएगा आपको. ओके, चलो देखो बच्चा, स्टार्ट करते हैं हम लोग अभी. देखो प्रॉपर, देखो पहला सवाल आपके सामने दिख रहा है का रे? तो बघा 32 माणसे, पहा माणसे किती माणसे? 32 माणसे. म्हणजे M1 किती आहे? 32. आणि 12 दिवसात म्हणजे D1 किती आहे रे? 12. तर एक काम करू शकतात 32 माणसे 12 दिवस एक काम करतात. एक काम म्हणजे W, दोन्ही ठिकाणी एकच काम आहे. ठीक आहे, म्हणजे कामाचा काही इथे प्रश्नच नाहीये. तर 8 पुरुष म्हणजे M2 किती झाला? 8. तेच काम म्हणजे W वालाच काम, तोच काम किती दिवसात करतील म्हणजे D2. अरे इथं ना वेळ आहे ना काम आहे म्हणजे फॉर्म्युला कोणता? M1 D1 M2 D2. सन्न पिकअप दन्न ऍव्हरेज मध्ये व्हॅल्यू पुट करा ना, उत्तर काढा. पा M1 किती रे? 32. D1 किती रे? 12. M2 किती रे? 8. D2 किती रे? सर तोच तर काढायचा आहे. आता हा 8 इकडे गुणाकारात आहे, तिकडे पर्यंत म्हणजे 32 गुणीला 12 भागिले 8 बरोबर D2. समजला का T2? हा समजला ना? तर 8 किती जा? 8 च ना 12 च 48. म्हणजे किती दिवसात पूर्ण करेल रे तो? 48. म्हणजे उत्तर कोणता? सी. समझला ना? अरे समझला ना? समझ में आया बच्चा सभी को? ओके, तो चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाए कि एक बार मत बताऊ. अच्छा ठीक है, समझ गया तुम्हारी भावना में. चलो समझ में आया ना बच्चा? फक्त प्रकार समजायचं की कुठल्या प्रकारामध्ये हा प्रश्न येतोय. ठीक आहे, मग 10 माणसं राव, 17 माणसं राव, नाही 25 माणसं, नाही 32 माणसं राव, M1च. ठीक आहे, क्लियर आहे. चलो नेक्स्ट प्रश्न पाहू. बघ रे, ये ना का बापा हा कुठून आला? ये कहां से आया रे? अच्छा ये मिटाया नहीं मैंने. अरे ये मिटाया नहीं ना मैं. अच्छा मैंने इसके पहले एक्सप्लेन किया था ना वो 4 टेबल वगैरह वाला, तो वो मैंने मिटाया थोड़ी बच्चा. हाँ बघा वाचा, बरा प्रश्न वाचा, उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. ठीक है, अभी एक काम कीजिएगा आप लोग बच्चा, अभी यहाँ पे तो आपको समझ रहा है, जब घर में जाने के बाद जब आप इस वीडियो को देखोगे, है ना, ये जैसे भी सवाल आपके सामने आता है ना सेकंड वाला, वीडियो को पॉज कर लिए कीजिए. क्या किया कीजिए? रोक देना वीडियो और खुद होके सॉल्व करने की कोशिश कीजिए. वक्त जरूर, अगर सपोज 1 घंटा आपको वीडियो देखने के लिए लग रहा है तो 1.5 घंटा लगेगा, चलेगा. 2 घंटा लगेगा, चलेगा, लेकिन खुद होके ट्राय करने की कोशिश कीजिए. सवाल को समझिए, प्रश्न समजून त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा रे. ठीक आहे, अननेसेसरी पाठांतर करण्याच्या मागे नको जा. पाठांतर करायसाठी तुमची काही हे 5वीची 9वी 10वीची बोर्डाची परीक्षा नव्हे, हो का? जे आता शेवटी परीक्षा होतात, पाठांतर करून जाणे, मस्त भरून जाणे पोटात आणि तिथं परीक्षात जाऊन ओकून टाकणे, असा वाला काम आहे का? नाही ना. समझ रहे हो? इसमें सिलेक्टेड आपको आंसर देना है बच्चा, है ना. तो म्हणून प्रश्न समझणं तितकंच गरजेचं आहे. क्लियर हुई बात, है ना? तो वीडियो को बिल्कुल पॉज कीजिएगा और उसके बाद ही क्या कीजिए, खुद होके कंटिन्यू कीजिए और जज कीजिए खुद को, मैं सही है या गलत नहीं है. ठीक है, चलो. अभिषेक एक काम 6 दिवसात करू शकतो आणि अनुकृती तेच काम 3 दिवसात. म्हणजे अभिषेक म्हणजे कोण? M1. अनिमेश हो का? हा झाला कोण? अनिमेश. ठीक आहे, एक काम 6 दिवसात करत आहे. 6 दिवस म्हणजे D म्हणजे D1 हो. तर 6 दिवस, 6 डेज.
आणि अनुकृती अनुकृती M2 कोण अनुकृती तेच काम 3 दिवसात करू शकते. म्हणजे तेच काम किती दिवसात 3 दिवसात. अरे बापा बापा बाबा. अरे तर ते दोघेही मिळून अगर सपोज तेच काम करायचं असेल, दोघं मिळून वाला कोणता फॉर्म्युला आहे? दोघे मिळून वाला कोणता फॉर्म्युला आहे? दोन्ही मिळून अगर तोच काम अगर सपोज ते करतील तर फॉर्म्युला काय? ए बी अपॉन ए प्लस बी. ए बी किती आहे? ए किती आहे रे? ए 6 इंटू 3 6 अधिक 3 साइन तिरी 18 6 3 9 दुन्ने 2 दिवस उत्तर. समझला का जी? अरे समझ में आया क्या? इसमें M1 वगैरह का तो कोई काम ही नहीं था बेचारे का. अरे काम था क्या उसका कुछ? अरे कुछ काम था क्या उसका? नाही. तो अनिमेशच हो बिचारा. ठीक आहे. म्हणजे M1 M2 ची काय गरज नाही. अनिमेश एखादा काम 6 दिवसात करतोय आणि हे अनिरुती तेच काम 3 दिवसात करते. दोघे मिळून अगर सपोज काम करत असतील तर किती दिवसात करतील? 2 दिवसात. क्या ये बात पकड़ में आई सभी को? पक्का? तो क्या हम नेक्स्ट एग्जाम्पल के तरफ प्रोसीड करें कि रहने मत दे? अच्छा ठीक है. चलो तो देखो नेक्स्ट सवाल. अरे रे 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 ये तो एक्सप्लेनेशन आ गया. अरे ये बताया हुआ था. ये नोट डाउन कर लेना बच्चा आप लोग. हाँ तो आपने कर भी लिया होगा रे. तो वीडियो के बाद की बात है. चलो बुलावा आया है. हाँ देखो जर 15 माणसे 12 दिवसात एक काम करू शकतात. किती माणसे? 15 माणसे. म्हणजे M1 किती रे? 15. 12 दिवस म्हणजे D1 किती रे? 12. क्लिअर आहे? ठीक आहे. तर 10 दिवसात तेच काम म्हणजे D2 बरोबर 10 दिवस ना. तेच काम करण्यासाठी किती लोकांची गरज पडेल म्हणते? म्हणजे M2. समजला का प्रश्न? प्रश्न समजून घ्या रे. नाही समजलं डिंपल? समजलं ना? जर 15 माणसे मग ते किती माणसं राहत म्हणजे M1 झालं. जर 15 माणसे 12 दिवसात एक काम पूर्ण करत आहेत. ए गुडिया ठीक आहे. म्हणजे M1 15 आणि D1 12. ठीक आहे. पण तोच काम जर 10 दिवसात मला पूर्ण करायचं असेल तर माणसं किती लागतील असा प्रश्न आहे. ऑब्व्हियसली गोष्ट आहे ना यार. जर कमी दिवसात अगर सपोज मला काम कंप्लीट करायचं तर जास्त माणसं लागतील ना. ठीक आहे. तर 15 पेक्षा मोठाच उत्तर राहणार आहे. अरे नाही करू शकत तर डायरेक्ट नाही करणार येणार. ठीक आहे. तो चलो फॉर्म्युला M1 D1 M2 D2. चलो M1 किती आहे? 15. D1 किती आहे? 12. M2 किती आहे? का जाने जी तोच काढायचा आहे. D2 किती आहे? 10. हा तिकडे पराला तर काय होणार? अरे गुणाकारात इकडे येईल तर भागाकारात इक्वल्स टू M2 इक्वल्स टू M2 इक्वल्स टू M2. अब ध्यान दे 5च्या फळ्यात येते हा. 5 दुने 5 तिरी बे 1 बे सक 3 सक उत्तर. समझला का? बक्र नाही 18. समझला का? अरे समझ में आया क्या? अरे बात आई पकड़ में सभी को समझ में आया? बघा जर प्रकार समजलं ना तुम्ही आराम से ह्या सगळ्या गोष्टी इजीली करू शकता. इतना पक्का है. क्लियर है सभी को? सभी को क्लियर है ना? तो चलो बच्चा अब देखो नेक्स्ट सवाल. काय म्हणते रे? हा जर 15 माणसे 12 दिवसात विहीर खोदू शकत असतील. अच्छा ठीक आहे. म्हणजे M1 किती रे? 15. दिवस किती रे? D1 रे? 12. तर 10 दिवसात विहीर खोदण्यासाठी आणखी किती? अरे तोच प्रश्न हो का रे हा? याच्या सारखाच वाटत आहे. बघा देखो इसमें बच्चे ऐसे कन्फ्यूज होते हैं. हे फक्त डोरे फ्यूज करावासाठी प्रश्न देतात तुम्हाला. खरं सांग फक्त डोरे फ्यूज करावासाठी. तुम्हाला वाटत असेल सर याच्या आधीचा प्रश्न हा प्रश्न सारखाच तर वाटते जी. म्हणजे तिकडे अगर सपोज 10 दिवसात ते विहीर मला कंप्लीट करायची आहे तर किती माणसं लागणार आहेत? रपाकसे आता तुमच्या दिमागात आलं असतील 18 माणसं. कारण की मगाशी केलं होतं ना आपण. आठवते? 18 माणसं. पण उत्तर आहे का इथे 18? पण कधी कधी पर्याय थांबा. कधी कधी पर्यायामध्ये 18 माणसे पण असतात. आम्ही मोठे खुश होतो. पप्पा मा उत्तर आला जी. पोटचा आला का? गेला तो. हा उत्तर नवे तुआ. हा उत्तर हो का? नवे रे बापा. ठीक आहे. बघा
देखो पॅटर्न को समजो बच्चा. त्यांनी प्रश्न काय विचारलं की जर 12 दिवसात विहीर खोदू शकत असतील तर 10 दिवसात, बघ सगळ्यात महत्वाचं, 10 दिवसात प्रांजले, 10 दिवसात विहीर खोदण्यासाठी आणखी, हा शब्द खूप महत्वाचा आहे, आणखी किती माणसे कामाला लावावे लागणार. किती माणसे? आधी होते किती? 15. पण 10 दिवसात काम कंप्लीट करायचं तर माणसं किती लागतील? चला फॉर्म्युला पटकन. M1 इंटू D1 इक्वल्स टू M2 इंटू D2. चल व्हॅल्यू पुट कर. 15 गुणिला D1 ची व्हॅल्यू किती? 12. M2 किती? का जानाजी? D2 किती? 10. हा इकडे फराला तर 15 गुणिला 12 भागीला 10. चला 5 दुने 5 तिरी 2 सक 3 सक म्हणजे 18 माणसं लागतील. पण 18 माणसं केवळ 18 माणसं पूर्ण करण्यासाठी लागतील. समझलं का? ठीक है. तो देखो यहां तक समझ में आया. अब आपको लग रहा होगा सर 18 उत्तर पाहिजे होता, पण हा 18 माणसं लागणार आहेत तुम्हाला. 18 माणसं लागतील ना 10 दिवसात पूर्ण करायसाठी. पण आधी माणसं किती होते? आधी किती होते? आधी होते 15 माणसं. पण 10 दिवसात पूर्ण करायसाठी किती लागले? आता किती लागले? आता किती आहेत? 18 माणसं. म्हणजे किती जास्तचे लागले की कमी लागले? म्हणजे 18 मधून 15 गेले तर किती? म्हणजे 3 माणसं जास्तचे लागले तुम्हाला 10 दिवसात काम पूर्ण करायचं असेल तर. समजला का? असा प्रश्न होता. म्हणजे इथपर्यंत 18 पर्यंत याच्या आधीचा जो प्रश्न विचारला होता तसाच होता. ठीक आहे. पण यामध्ये ट्विस्ट काय केलं त्यांनी? काय चेंज करून टाकलं? प्रश्न असा विचारलं की ते 10 दिवसात विहीर तर मला कंप्लीट करायचीच आहे, पण ते 10 दिवसात विहीर कंप्लीट करायसाठी किती माणसं लागणार आहेत ते नाही म्हणते, किती जास्तचे माणसं लागतील हा असा प्रश्न आहे त्याचा. किती जास्तचे. समजला का गा? सगळ्याला समजला ना? समोर जाऊ का मग? ठीक आहे जातो. हा चला नेक्स्ट प्रश्न. 72 कामगार 10 दिवसात 1/3 काम पूर्ण करतात. तेच 45 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? साधा सोपा प्रश्न है. रपाक से पेन पेंसिल निकालो और मेरे को सॉल्व करके बताओ अभी जल्दी. आ रहा है क्या रे? पक्का सोचे इसके बारे में, कैसे इसको सॉल्व करना. चलो आई होप आपने समय लिया होगा, अपने हिसाब से ट्राई कीजिए इसको. अगर सपोज नहीं भी आता है तो भी नहीं आ रहा है तो मैं अभी बता ही रहा आपको. ठीक है. एनीवे ध्यान दो बच्चा. बघा 72 कामगार म्हणजे M1 किती रे? 72. 10 दिवसात म्हणजे D1 किती रे? 10. ठीक आहे. समजून घ्या पहिले आधी. हा D1 किती? 10. आता W1 याचं काम किती आहे? 1/3. यांनी 1/3 काम पूर्ण केलं. 1/3. आणि कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कुठलाही व्यक्ती पूर्णपणे जेव्हा काम करतो, कोणताही करतो ना, पूर्ण एकूण पूर्ण काम, हा नेहमी लक्षात ठेवायचं. पूर्ण काम कधी पण एकच असते. म्हणा कधी पण पूर्ण काम हा एकच असते आणि तोच मानावा. एक पूर्ण काम त्याचा म्हणजे पूर्ण एकूण काम त्याचं जे काही काम असेल ना, तो काम किती असते? एक मानायचं. किती मानायचं? एक. समजलं? ठीक आहे. त्या एक पैकी यानं किती काम केलं माहित आहे का? 1/3च काम. किती काम केलं? 1/3. पण नंतर तेच काम म्हणजे W2 हाच काम म्हणजे हा पूर्ण कामच झाला ना. बघा शब्दशः समजा. तेच काम म्हणजे पूर्ण काम. तेच काम म्हणजे एक. हा काम 45 मजुरांनी म्हणजे काय झालं रे? हा किती मजुरांनी? 45 मजुरांनी किती दिवसात पूर्ण केलं म्हणते, म्हणजे D2 विचारत आहे. आता इथे तीनही गोष्टी यूज होतील. म्हणजे कोणते कोणते? M1 D1 बाय W1 M2 D2 बाय W2. आता पुट करू शकतो ना रे आपण? करू शकतो ना? चला बघा करा बरं. बघा अरे तू इधर जा रहा, इधर जा तू. हाँ अब देखो M1 किती आहे? 72. D1 किती आहे? 10. W1 किती आहे? 1/3. जसं आहे तसंच लिहू आपण, काही टेन्शन नाही घ्यायचं. इक्वल्स टू M2 किती आहे? 45. D2 किती आहे? सर तोच काढायचा आहे जी. ठीक आहे. W2 1. W2 किती? 1. लक्ष द्या आता. आता लक्ष द्या सगळेही.
सभी ध्यान दो बच्चा पार्टी अभी. आता मला एक गोष्ट सांग, कधी पण खाली पूर्णांक असलं, ठीक है, फ्रैक्शन में कोई चीज, तो वो क्या होता, उल्टा पाल्टा होके हो जाता ना, ऊपर चला जाता. तर म्हणजे हा 72 गुणीला 10 गुणीला 1/3च्या ठिकाणी 3/1च्या ठिकाणी मी 3ही लिहिलं तर काही फरक पडणार आहे का? कारण खालचं एक काही महत्वाचं असते का? नाही. बरोबर 45 गुणीला T2. इथपर्यंत समजला का T2? हा, अच्छा. आता हा 45 गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर भागाकारात. म्हणजे 72 गुणीला 10 गुणीला 3 भागीला 45 गुणीला बरोबर D2. आता मला सांगा रे, लक्ष दे, तीना कितीच्या 45? गुड. तीना 1 3, तीना 15च्या 45. 5 तिरी आणि 5 दुने 3 कितीचा 72 रे, माहित आहे का? तीना 1 3, 3 दुने 6, 3 दुने 6 आणि 3 12 म्हणजे 24 आणि 24 दुने मग किती रे? 48. तर D2 किती दिवसात? समजलं का? 48 दिवस. सी तुमचा उत्तर. समजलं का? बघा, हे फक्त मांडणी केल्यानंतर काटापिटा करणं काही खूप मोठी गोष्ट आहे का रे आपल्याला? खूप मोठी गोष्ट आहे का हे? नाही ना? समजलं सगळ्यांना? क्या बात पकड़ में आ रही है सभी को? कोई डाउट तो नहीं है किसी को, है ना? चलो बच्चा, नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं हम लोग. ओके, चलो देखो. अच्छा, इसके बारे में सोचना चालू कर दीजिए बच्चा अभी. चलो, राजेश एक काम 20 दिवसात करू शकतो. जर त्याने 8 दिवस काम केले तर कोणत्या भागाचे काम पूर्ण होईल? बघा, सगळ्यात मेन म्हणजे प्रश्न काय म्हणतोय हा पहले समझू रहे अपन, है ना? अननेसेसरी देखो, ये थोड़ा सा यहाँ पे थोड़ा एक सवाल लिखने में इसमें गलत हो गया है. राजेश एक काम 20 दिवसात करू शकतो. जर त्याने 8 दिवसात तेच काम केले तर म्हणजे त्याची क्षमता, म्हणजे ते काम किती दिवसात पूर्ण होईल? सीधा सीधा असा टाइपचा प्रश्न पाहिजे होता. कोणत्या भागाचे काम पूर्ण केले? चला बघा, सीधा सीधा अगर सपोज मैं बताऊं, राजेश नाम का लड़का एक काम मतलब 20 दिन में एक काम कर रहा है ना? कोणताही काम असेल त्याचा तो, टेबल बनवण्याचं असेल किंवा टेबल तोडण्याचं असेल, ठीक आहे, है ना, काही असेल, आपल्याला काय करायचं आहे ना? देखो, तर 20 दिवसात, किती दिवसात? लक्ष दे रे, 20 दिवसात किती काम करताय तो? एक काम करत आहे. किती काम करत आहे? एक काम. तर एका दिवसात किती काम करेल? नाही समजला का? जर एका दिवसात हे आपली पूर्वी एका दिवसात 10 अंडे खाते. नाही नाही नाही, चला गलत झालं. जर 10 दिवसात 100 अंडे खाते, 10 दिवसात 100 अंडे खाते, तर एका दिवसात किती खाईल? का केला तुम्ही? भागाकार केला ना? तसंच 20 दिवसात एक काम होत आहे, तर एका दिवसात किती काम? 1 भागीला, क्लियर हुआ? 1 भागीला 20. तर 8 दिवसात किती? नाही समजलं? 8 दिवसात किती? अरे मला सांग, जर एका दिवसात हे 4 अंडे खात आहे, सॉरी, एका दिवसात 10 अंडे खात आहे, तर 8 दिवसात किती खाईल? 80. काय केला तुम्ही? गुणाकार. म्हणजे 8 गुणीला 1 भागीला 20. समजलं का? हा एका दिवसाचं तुम्हाला माहित होतं अंडे किती खात आहे म्हणून 1/20. ठीक आहे, तर चला 8 भागीला 20 म्हणजे काय? 4 दुने 8, 4 पंचे 2 भागीला 5 तुमचा उत्तर. उत्तर डी. क्लियर हुआ बच्चा? अशा पद्धतीने क्लियर करायचं. क्या ये बात समझ में आई सभी को? कुछ डाउट तो नहीं है किसी को? ओके, चलो नेक्स्ट सवाल पे जाते हैं बच्चा. नेक्स्ट सवाल काय आहे? नेक्स्ट सवाल, जर ए आणि बी अनुक्रमे 10 आणि 15 दिवसात एक काम स्वतंत्रपणे करू शकतील, तर ते 1/3 काम किती दिवसात करतील? साधा सरळ प्रश्न है. ऐसा कुछ खतरनाक खतरनाक मत सोचा करो कुछ भी, ठीक है? पहले समझो, उसका आंसर बड़ा बिल्कुल सही था. आंसर बराबर बताया उसने. चल ध्यान दे. ए मानवे पाएगा. जर ए किती दिवसात काम कंप्लीट करत आहे रे? 10 दिवसात. ठीक आहे, आणि बी 15 दिवसात. स्वतंत्रपणे करत आहेत ना ते. म्हणजे ए एखादा काम कंप्लीट करायला 10 दिवस लावत आहे आणि तोच काम कंप्लीट करायसाठी तोच काम बी अगर कंप्लीट करत असेल तर किती दिवसात करत आहे रे? 15 दिवसात. ठीक आहे, जर त्याचं असं म्हणणं आहे तर ते 1/3 काम किती दिवसात करतील? ते म्हणजे कोण? ए आणि बी ना. तर ए आणि बी हे दोघे मिळून किती दिवसात काम कंप्लीट करतात आधी ते तर माहित पाहिजे तुम्हाला. आणि दोघे मिळून जर ते काम करतात तर कुठला फॉर्म्युला येतो आपला माहिती आहे ना? दोघे मिळून वाला फॉर्म्युला कोणता?
दोघे. जल्दी सांगा सांगा, दोघे मिळून मला कोणता फॉर्म्युला? ए बी ए प्लस बी. ए किती आहे? 10 गुणिला 15, 10 अधिक 15. 10 गुणिला 15 म्हणजे 150. 10 अधिक 15 म्हणजे 25. अरे होते की नाही हो 25? आता 25 आय थिंक 6 जा 25 सख किती? 150. 25 किती? सख. मला एक गोष्ट सांग सीधा सीधा, मला मेरे को एक बात बता बच्चा, दोघे मिळून किती दिवसात काम कंप्लीट करत आहेत? किती दिवसात? 6 दिवसात. पण त्यांनी काय विचारलं आहे? त्या कामाचं 1/3 काम किती दिवसात होणार? तर 6 गुणिला 1/3 कर म्हणजे किती? अरे हा पूर्ण काम किती दिवसात केला त्यांनी? पूर्ण काम किती दिवसात? 6 दिवसात. पण त्याचा 1/3 हिस्सा काढायचा असेल तर 3 किती जा? दुर्री. तर काय करतील? 2 दिवसात कंप्लीट करतील. सांगायचा उद्देश की या 6 दिवसाच्या 1/3 काम म्हणजे किती दिवस? 6 दिवसाचा 1/3 म्हणजे 6 गुणिला 1/3 म्हणजे 1/3. 3 किती जा? 2 जा. तर 2 दिवसात करतील. समजलं का रे? अरे समझलं का? उत्तर तुमचा बी. क्या ये बात पकड़ में आई बच्चा? लास्ट सवाल देखते हैं, उसके बाद रुखसत लेंगे बच्चा हम लोग. ओके चलो नेक्स्ट लास्ट सवाल. टिडिंग डिंग ये रे लमचा. आला बापा ये नाही. हा आला आला. दिवसाचे 5 तास काम करणारा माणूस. बापा 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 5च तास. एक खरं सांगतो, हा खरा सांगतो, हा 5 तासच काम करत आहे ना, हा जरूर सरकारीच असेल काहीतरी. प्राइवेट वाले लोग तो इतना 5 घंटे काम नहीं करते. सरकारी लोग होंगे ही. आपको पता है कि सरकारी नौकरी में एक कहावत है. सरकारी नौकरी में एक कहावत है, पता है क्या? क्या कहावत है? सरकारी नौकरी वालों को देखना पेमेंट मस्त फुल फुल मिलता मिलता. तो एक एक कहावत है, सुनना चाहोगे क्या? पक्का. सरकारी नौकरी में एक कहावत है बच्चा कि पेमेंट पाओ फुल और बने रहो मूल. समझे? अरे कुछ नहीं समझे? अरे समझे क्या? अरे पेमेंट पाव फुल और बने रहो. हा काम करीन उद्या. हा ठीक आहे, उद्या येऊन जा. फाईल उद्या. साहेब नाही आहेत आता. साहेब नाही आहेत, बाहेर गावी गेले आहेत, दौऱ्यावर गेले आहेत. पेमेंट मस्त येऊनच राहिला. हो समजला का? समजला ना? राहू द्या. आपण तसा करावचा नाही. आपण मस्तपैकी कर्मचारी बनवायचा, 1 नंबर बनवायचा. कसा बनवायचा? एक सप्पाईचे रप 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 काम करायचे. स्पेशली शेतकऱ्याचे आणि आपल्या गावाकडचे जितके पण कोणी पण असतील, गावाकडचे म्हणजे फक्त आपल्याच गावाकडचे नाही, जे कोणीही गावाकडचे आले, अजी माझा हा काम नाही होऊन राहिला, बिलकुल करून टाकायचा रपारप. समजला का? अरे समजला का? हाँ चलो गुड. चलो अरे वो रहने दो, अपन नहीं तो फालतू अपना ये चला जाएगा. कभी डिस्कस करेंगे फुर्सत में एखाद बार. ठीक है. चलो देखो देखो, दिवसाचे 5 तास काम करणारा माणूस 12 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो. ठीक आहे. जर त्याने दिवसाचे 8 तास काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? हा असा म्हणते. मी म्हणतो का? नाही. चला मग विचार करा. अच्छा मेरे को एक नहीं बच्चा, ध्यान दे ध्यान. मुझे एक बात बता, इथे माणूस जे आहेत दोन्ही माणसं सेमच आहेत ना? म्हणजे माणसाला कॅन्सल करून टाक. माणूस कॅन्सल झाला. अजून काय कॅन्सल होऊ शकते? तेच काम आहे म्हणजे वर्क पण कॅन्सलच करून टाका. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला काय होईल आता आपला? फॉर्म्युला काय होईल? आपला फॉर्म्युला काय राहते रे? M1 D1 T1 W1 M2 D2 T2 W2. चल हाई कॅन्सल हाई कॅन्सल हाई कॅन्सल हाई. काऊन? कारण की एकच माणूस आहे, तोच काम आहे. म्हणजे फॉर्म्युला काय राहिला? फक्त D1 T1 D2 T2. तर D1 किती आहे? 5 दिवसात. D1 किती आहे? 12 दिवसात म्हणजे D1 ना 12. कालावधी T म्हणजे 5 तास. D2 किती रे? D2 रे D2 सर वैस तो निकालना है किती दिवसात. आणि T2 रे 8. समजला का नाही? इथं 5 तास जे दिलं आहे ते T1 आहे तुमचं 5 तास. ठीक आहे. आणि हा D1 आहे तुमचं 12 दिवस. किती दिवस? 12 दिवस. आणि याच्यानंतर इकडे बघ 8 तास दिवसाचे म्हणजे T2 किती? 8 तास. आणि D2 किती? काळा म्हणते. तर फॉर्म्युला हात नाही लागेल का आपला? चलो इसको इधर लेके जाओ. 12 गुणिला 5 भागीला 8 D2. 4 2 जा 4 3 जा 3 5
भागीला उत्तर। समझला का जी? क्या ये बात पकड़ में आई? देखो वही के वही आपको घुमा रहा था, वो ज्यादा कुछ नहीं कर रहा था। क्या ये बात पकड़ में आई बच्चा? ठीक है, मैं आपको बता दूं इसमें एक चीज सबसे मेन कि हम लोग परसों से, है ना, परसों से हमारा क्रैश कोर्स स्टार्ट कर रहे हैं। क्या स्टार्ट कर रहे हैं? क्रैश कोर्स, है ना। तो कोई अगर सपोज आप में से भी अगर कोई बच्चा हमारे साथ अगर पढ़ना चाहे तो मैं ऑनलाइन भी ये पर्टिकुलर सारे सेशंस मिलने वाले हैं आप लोगों को, है ना। आप लोगों को तो मिलना ही मिलना है, ठीक है, जो अपने ऑफलाइन वाले बच्चे हैं। तो कोई अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहे तो हमारे नंबर पे कॉल करके पूछ सकते हैं कि किस हिसाब से हम लोग प्रोसीड करने वाले हैं करके, जिसमें टेस्ट भी लिया जाएगा और साथ ही साथ सबसे मेन चीज उसका आंसर भी रिव्यू कराया जाएगा, है ना। तो चलो, तो यहां तक आज हमारा इतना ही पढ़ना था। ओके, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में बच्चा, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। बोलो भारत माता की, इंकलाब, वंदे। थैंक यू बच्चा, थैंक यू सो मच, बाय बाय।